जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक दुसरा. मूर्ख लक्षणांचा समास 10वा. पडत मूर्ख लक्षणनाम. श्रीराम समर्थ. मागा सांगितले लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे. आता ऐका शहाणे असोणी मूर्ख. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा आणि त्यामध्ये असलेला समास 10वा आहे. पडत मूर्ख लक्षणनाम. आणि पहिल्या चोवीमध्ये समर्थांनी सांगितलं की याच्या आधीच्या समासामध्ये मागा सांगितले लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे. मूर्खाची लक्षणे आपण मागच्या समासामध्ये पाहिली. आता ऐका शहाणे असून मूर्ख. आणि आता अशा व्यक्तीची लक्षणे ऐका जो बाहेरून विद्वान दिसतो, चतुर दिसतो, शहाणा दिसतो, पण त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये, विचारामध्ये आणि आचरणामध्ये मूर्खपणा भरलेला असतो. त्यालाच समर्थ पडत मूर्ख असं म्हणतात. या पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी दोन असे महत्वाचे भेद स्पष्ट केलेले आहेत. मूर्खाचे दोन प्रकार सांगितले. पहिला मूर्ख आहे सामान्य मूर्ख, ज्याच्याकडे ज्ञानाचा लवलेश नाही आणि तो अज्ञानी आहे, तो सामान्य मूर्ख. आणि तो अज्ञानामुळे सतत चुका करतो, तो सामान्य मूर्ख. आणि अशा सामान्य मूर्खाकडे शिकण्याची अफाट संधी असते, कारण त्याला माहीतच नसतं. आणि दुसरा जो प्रकार आहे ना, तो आहे पडत मूर्ख, ज्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे, नॉलेज आहे, पण त्याला त्याच्या ज्ञानाचा अतिशय अहंकार झालेला असतो, तो पडत मूर्ख. तो अजिबात शिकत नाही. आता शिकायचं सोडलंय त्यांनी आणि काय केलंय, इतरांना कमी लेखायला सुरू केलंय. आणि त्या पडत मूर्खाकडे जे असलेलं ज्ञान आहे त्याचा उपयोग त्यांनी कधीही आत्मोन्नतीसाठी केलेला नाही, तर तो त्या ज्ञानाचा उपयोग अहंकार वाढवण्यासाठी करतो, तो पडत मूर्ख आहे. समर्थांच्या दृष्टीने अज्ञानी माणसापेक्षा अहंकारी विद्वान हा अधिक धोकादायक असतो, कारण तो स्वतःही भरकटलेला असतो आणि तो इतरांना सुद्धा भरकटून टाकतो. शहाणा असून मूर्ख म्हणजे काय, याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीकडे बुद्धी नाही. बघा कसा आहे तो शहाणा असूनही मूर्ख, ज्याच्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे, बोलण्याची कला आहे आणि लोक त्याला विद्वान मानतात. पण अशा व्यक्तीकडे नम्रता नाही, आत्मपरीक्षण नाही, भक्ती नाही, सदाचार नाही आणि स्वतःचा दोष त्याला जाणवतच नाहीये. म्हणून तो ज्ञानामध्ये मोठा आहे पण जीवनामध्ये लहान आहे, तो पडत मूर्ख आहे. बघा ना, एका ऑफिसमध्ये एक वरिष्ठ अधिकारी आहे, सिनियर ऑफिसर, अत्यंत बुद्धिमान. सर्व तांत्रिक प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे आहेत, टेक्निकली स्ट्रॉंग. पण तो काय करतो, कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा अपमान करतो, जे ज्युनियर आहेत त्यांचं इन्सल्ट करतो, इतरांच्या कल्पनांना नकार देतो तो, आणि स्वतःची चूकच तो मान्य करत नाही. असा जो सिनियर ऑफिसर आहे तो कसा आहे, शहाणा असूनही मूर्ख आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कसं आहे, एखादा व्यक्ती काय करतो, श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, दासबोध याच्यावरती सुंदर प्रवचन देतो, निरूपण देतो, पण कसं असतो, घरी आला की रागीट स्वभाव, चिडचिड, अहंकार, लोभ, मत्सर, दुसऱ्याची निंदा करणं. मग त्याच्याकडे असलेलं ते जे ज्ञान आहे ते ज्ञान केवळ शब्दांमध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये नाहीये, म्हणून तो पडत मूर्ख आहे. बघा ना, सोशल मीडियावरती एखादा व्यक्ती सतत प्रेरणादायक अशा पोस्ट लिहितो, व्हिडिओ टाकतो, सांगतो नेहमी शांत राहा, पण एखाद्याने जर टीका केली कमेंट बॉक्समध्ये तर लगेच तो अपशब्द वापरतो. हे ज्ञान आणि आचरणामध्ये असलेलं अंतर समर्थांनी इथं दाखवलंय. बघा, समर्थ सांगतात की विद्वान दिसणं सोपं आहे, पण विद्वानासारखं जगणं कठीण आहे. ज्ञानाचा खरा उद्देश हा अहंकार वाढवणं नाही, तर स्वतःचे रूपांतर घडवणे, परिवर्तन घडवणे, हा ज्ञानाचा उद्देश आहे. या ओवीतून आपल्याला काय मिळालं बघा शिकायला, शिक्षणापेक्षा संस्कार मोठे, ज्ञानापेक्षा आचरण श्रेष्ठ. विद्वत्ता नम्रता वाढवत नसेल तर ती अपूर्ण आहे. अशी विद्वत्ताच अपूर्ण आहे की ज्यातून नम्रता येत नाही. स्वतःच्या दोषाकडे पाहणे हेच खऱ्या शहाणपणाचे लक्षण आहे. बघा ना, पहिल्या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलं. समर्थ सांगतायत की सामान्य मूर्ख आणि पडत मूर्ख यामध्ये असलेला फरक समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये स्पष्ट केला. अज्ञानामुळे चूक करणारा व्यक्ती आहे तो मूर्ख एक वेळ सुधारू शकतो, है ना,
परंतु ज्ञानाचा अहंकार बाळगणारा, स्वतःला अतिशहाणा समजणारा, आचरणात मूर्खपणा करणारा अत्यंत धोकादायक आहे बघा तो प्राणी. म्हणून पुढील समासामध्ये समर्थांनी, म्हणजे या चालू समासामध्ये समर्थांनी काय केलं, ज्ञान असूनही विवेक नसलेल्या व्यक्तीची लक्षणे अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवायला सुरुवात केलेली आहे. बघा आता दुसरी ओवी, तया नाव पडत मूर्ख, श्रोती मानावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. मग दुसऱ्याच ओवीत समर्थांनी सांगितलं की ज्याच्याकडे ज्ञान आहे पण काय आहे, अहंकार आहे, अशाला पडत मूर्ख असं म्हणतात. आणि त्याची लक्षण काय आहेत ही ऐकून कोणत्याही श्रोत्याने दुःखी होऊ नये, रागवू नये. उलट काय करावे, ती जी लक्षणे आहेत, ते जे अवगुण आहेत, ते जर आपल्या अंगी असतील तर ते सोडावेत. त्या अवगुणांचा त्याग करावा, त्या लक्षणांचा त्याग करावा, आणि त्यातूनच काय होणार आहे, खरं सुख प्राप्त होणार आहे. या दुसऱ्या ओवीचा जो मूलभूत उद्देश आहे तो काय आहे, समर्थ इथं कोणाचीही टिंगल करत नाहीत, निंदा करत नाहीत किंवा त्याचा दोषही सांगत नाहीत. समर्थांना अभिप्रेत आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं, आणि ही ओवीच मुळात आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. समर्थ इथं सांगतात की लक्षणे दुसऱ्यामध्ये शोधू नका, ती स्वतःमध्ये आहेत का ते पहा. बघा ना, आध्यात्मिक मार्गावरती सर्वात मोठा अडथळा म्हणजे काय आहे, स्वतःचा दोष स्वीकारण्यास दिलेला नकार. जो स्वतःला नेहमीच बरोबर समजतो, माझं चुकूच शकत नाही, तो कधीच बदलत नाही. श्रोती न मानावे दुःख, याचा गूढ अर्थ असा आहे, समर्थ म्हणतात जर या ओवीमध्ये सांगितलेला एखादा दोष जर आपल्यामध्ये असेल तर रागवायचं नाही, दुःख मानून घ्यायचं नाही, आणि समर्थांवरती तर टीका बिलकुल करायचीच नाही. त्याऐवजी हा जर दोष माझ्या अंतरी आहे तर आपण काय करायचं, आत्मपरीक्षण करायचं, विचारायचं हा दोष माझ्याकडे आहे का. आणि मग यालाच आत्मपरीक्षण, सेल्फ रिफ्लेक्शन असं म्हणतात. अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. मग समर्थांच्या मध्ये दुःखाचे मूळ कारण जे आहे ते बाहेर नाही आहे, ते आपल्या अहंकारामध्ये, ते आपल्या लोभामध्ये, ते आपल्या मत्सरामध्ये, आपल्या रागामध्ये, आपल्या दंभिकपणामध्ये असतं दुःखाचं मूळ. आणि हे दोष कमी झालं की मन हलकं होतं आणि आत्मशांतता मिळते. बघा ना, आरशातील चेहरा आहे, समजा सकाळी आपण आरशामध्ये चेहऱ्यावरची आपल्याला दिसली धूळ दिसली है ना, मग आपण आरशावर रागावतो का, रागवत नाही ना, आपण चेहरा स्वच्छ करतो, कारण धूळ आपल्या चेहऱ्यावरती आहे. मग दासबोध हा देखील मनाचा आरसा आहे. मग जर दोष दिसला तर दासबोधावर रागवावं का, समर्थांवरती रागवावं का, नाही, आपण स्वतःला सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर काय म्हणतो, तुमची शुगर वाढली आहे बरं का, साखर वाढली तुमची. रुग्ण शहाणा असेल तर काय म्हणतो, आता मी आहार बदलतो, व्यायाम करतो, सूर्यनमस्कार करतो, थोडस वॉक करायला जातो. आणि मूर्ख रुग्ण काय म्हणतो, डॉक्टरच चुकतंय, डॉक्टरच चुकीचं आहे. समर्थ सांगतात की आजार लपवू नका, उपचार करा. बरोबर आहे का. मॅनेजर काय म्हणतो, तुझ्या कम्युनिकेशन मध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि मग पहिला काय म्हणतो, सर माझ्यावरच का बडबड करतात, मलाच का बोलतात. दुसरा काय म्हणतो, थँक्यू सर, मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करीन. दुसरी प्रतिक्रिया ही आध्यात्मिक दृष्टीने ते अत्यंत योग्य आहे. बरोबर आहे का. आजच्या काळामध्ये काय होतं बघा, आज आपण सोशल मीडियावरती टीका सहनच करू शकत नाही. कोणी जर आपल्याला चूक दाखवली की आपण लगेच दुखावतो किंवा चिडचिड करतो. स्वतःचे समर्थन करण्यामध्ये आपण वेळ वाया घालवतो. परंतु समर्थ आपल्याला शिकवतात की चूक मान्य करणं ही कमजोरी नाही आहे, ही कमकुवतपणा नाही आहे, तर ती आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात आहे. या ओवीतून आपण काय शिकलो, स्वतःचे दोष ऐकून रागवायचं नाही. आत्मपरीक्षण हा प्रगतीचा पहिला टप्पा आहे. संतांचे कठोर शब्दही लोककल्याणासाठीच होते ना. अवगुण सोडल्याशिवाय अंतर्गत असलेली शांतता मिळत नाही. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःला सुधारणं अधिक महत्वाचं आहे. या ओवीमध्ये
समर्थ आपल्याला स्पष्ट करतात की पडत मूर्ख ही लक्षणे कोणाचा अपमान करण्यासाठी नसून आत्मजागृतीसाठी आहेत. श्रोत्यांनी ती ऐकून दुःखावण्याऐवजी स्वतःमध्ये असे अवगुण जर आहेत का हे पाहावं, प्रामाणिक विचार करावा. कारण दोष लपवल्याने दोष वाढतात आणि दोष ओळखून जर त्यावरती त्याग केला तरच खरं सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नती आपल्याला प्राप्त होत असते. बघा ना, बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरी तो एक पडत मूर्ख. मग समर्थांनी सांगितलं की ज्याने अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, जो विद्वान आहे, जो ब्रह्मज्ञानाविषयी अत्यंत सुंदर आणि स्पष्ट बोलतो, पण त्याच्या मनामध्ये मात्र लोभ आहे, स्वार्थ आहे, अहंकार भरलेला आहे, तर तो पडत मूर्ख आहे. बहुश्रुत आहे तो, बहुश्रुत. योगी कशा बघा, बहुश्रुत आणि व्युत्पन्न. बहुश्रुत म्हणजे त्यांनी अनेक विख्यात ग्रंथ, शास्त्र, वेदांचा अभ्यास केला. व्युत्पन्न म्हणजे विद्वान, बुद्धिमान, तत्वज्ञान ज्याला समजतं असा व्युत्पन्न. प्रांजळ बोले म्हणजे स्पष्ट, प्रभावी आणि ओघवत्या शैलीमध्ये बोलणारा. ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मा, ईश्वर, अद्वैत यांचं ज्ञान ज्याच्याकडे आहे. दुराशा म्हणजे स्वार्थी, लोभ, पद प्रतिष्ठेची लालसा ठेवणारा तो दुराशा. अभिमान म्हणजे मीच मोठा, हा अहंकार. ही ओवी अत्यंत सूक्ष्म असं सत्य सांगते. समर्थ सांगतात की ज्ञान असणं आणि ज्ञानी असणं यामध्ये मोठा फरक आहे. एखाद्याला शेकडो श्लोक पाठ आहेत, मुखोद्गत, कंठस्थ उपनिषदे मुखोद्गत आहेत, तो तासन तास अध्यात्मावरती प्रवचन देऊ शकतो. पण जर त्याच्या मनामध्ये पैसा कमवण्याची लालसा असेल, प्रसिद्धीची हाव असेल, लोकांनी आपली स्तुतीच केली पाहिजे अशी अपेक्षा असेल आणि माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही असा जर अहंकार असेल, तर त्याचे ज्ञान त्याला मुक्तीकडे नेत नाही, उलट त्याचं ज्ञान त्याला बंधनामध्ये अडकवून ठेवत आहे. समर्थांनी एक महत्वाचा नियम सांगितला की ज्ञानाचा पहिला परिणाम हा नम्रता असला पाहिजे. जर ज्ञान वाढलं तर त्याबरोबर अहंकार जर वाढला असेल तर ते ज्ञान असूच शकत नाही, ती फक्त माहिती असू शकते. खरे ज्ञान माणसाला शांत, विनम्र, प्रेमळ, निस्वार्थ करते. बघा ना, एखादा आध्यात्मिक वक्ता आहे, तो काय करतो, श्रीमद भगवद्गीता, दासबोध, उपनिषद यावरती सुंदर प्रवचन करतो. लोक टाळ्या वाजवतात, पण प्रवचनाच्या नंतर ती व्यक्ती विचारते, मानधन किती आहे, माझा सत्कार झाला का, माझा जो फोटो आहे तो बॅनर वरती टाकणार का, असलं विचारतो ना. तर तो दुराशा आहे, तो अभिमानी आहे. समर्थ म्हणतात की असा तो पडत मूर्ख आहे. एखादा ऑफिस आहे बघा, सिनियर ऑफिसर आहे, अत्यंत इंटेलिजंट आहे, तो बुद्धिमान, तो सर्वांना ट्रेनिंग देतो, पण त्याला वाटतं की या कंपनीमध्ये माझ्याशिवाय कोणी सक्षम नाही. तो इतरांच्या यश जो आहे ना त्यांनी अस्वस्थ होतो, आणि हे त्याचं ज्ञान नाही आहे, त्याचा तो अहंकार आहे बरं का. बघा, ही ओवी आपल्याला सांगते की आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. माझे जे ज्ञान आहे ते ज्ञान मला नम्र बनवत आहे का? मला सतत कौतुकाची अपेक्षा का असते? मी सेवा करतो की प्रसिद्धी शोधतोय? हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. इतरांनी माझे मत मानले नाही तर मला राग येतो का? हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या आचरणातून ज्ञान दिसते का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे आपण स्वतःलाच दिली पाहिजेत. तर ही ओवी आपल्याला आध्यात्मिक प्रगतीचा आरसा ठरू शकते. बघा ना, ज्ञानापेक्षा नम्रता केव्हाही श्रेष्ठ. अहंकार हा ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वार्थासाठी वापरलेले अध्यात्म हे अध्यात्म राहू शकत नाही. बोलण्यापेक्षा मनाची शुद्धता जास्त महत्वाची. खरा ज्ञानी स्वतःला मोठा नव्हे तर ईश्वराला मोठा मानतो. समर्थ या ओवीमध्ये सांगतात की विद्वत्ता, ग्रंथज्ञान, प्रभावी प्रवचन याच्यामुळे माणूस ज्ञानी ठरत नाही. जर त्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे, स्वार्थ आहे, अहंकार आहे, अभिमान जर आजही टिकून असेल तर त्याचे ज्ञान केवळ अहंकार कमी झालेला नाहीये, त्याचे ज्ञान केवळ शब्दांपुरते आहे. खऱ्या ब्रह्मज्ञानी त्याची जी ओळख आहे तो
तो नम्रता, निस्वार्थता, आचरणातील पावित्र्य, ज्ञानाने जर अहंकार कमी झाला नाही तर तो मनुष्य समर्थांच्या भाषेमध्ये पडत मूर्ख ठरतो. बघा ना पुढची ओवी काय सांगते. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म साधन निंदी, तो एक पडत मूर्ख. समर्थ सांगतात की जो स्वतःला मुक्त ज्ञानी, मुक्त असल्याचं सांगतो, मला कोणत्याही साधनाची गरज नाही असं म्हणतो, असं प्रतिपादन करतो, सगुण भक्तीची हेटाळणी करतो आणि स्वधर्म तसेच साधनांची निंदा करतो, तो पडत मूर्ख आहे. बघा ना समर्थांनी काय सांगितलं. समर्थांनी अशा व्यक्तीबद्दल बोललेला आहे की जो व्यक्ती अद्वैताचे आणि ब्रह्मज्ञानाचे तत्व ऐकून त्यांचा चुकीचा अर्थ लावतो. तो म्हणतो की मीच ब्रह्म आहे, मला नामस्मरणाची जपाची गरज नाही, मंदिरात जाणे म्हणजे अज्ञान आहे, मूर्तीपूजा करणे म्हणजे अजून तुम्ही लहान आहे, मूर्तीपूजा करताय म्हणजे तुम्ही लहान आहे असं तो म्हणतो, भक्ती ही फक्त नवशिक्यांसाठी आहे असं तो म्हणतो. समर्थ म्हणतात की असा मनुष्य खरा ब्रह्मज्ञानी असूच शकत नाही, तो असणार तर फक्त पडत मूर्खच असणार. समर्थांच्या दृष्टीने ज्ञान आणि भक्ती ही एकमेकांच्या विरोधी नाहीये, तर ते एकमेकांना पूरक आहेत. ज्याला खरं ज्ञान प्राप्त होतं ना तो अधिक अधिक नम्र होत जातो, विनयशील होतो, त्याची भक्ती अधिक अधिक खोल होत जाते आणि त्याला सर्वत्र ईश्वरच दिसू लागतो. म्हणून तो भक्ती कधी सोडत नाही, तर भक्ती अधिक प्रेमाने करतो, आवडीने करतो. सगुण भक्तीची निंदा का करू नये. समर्थ स्वतः सांगत आहेत की समर्थांनी स्वतः प्रभू श्रीरामांची भक्ती केली, त्यांनी स्वतः नामस्मरण केलं, त्यांनी स्वतः कीर्तन केलं, त्यांनी स्वतः मंदिरं उभा राहिली, त्यांनी स्वतः मारुतींची स्थापना केलेली आहे. यावरून आपल्याला सांगता येतं की निर्गुण सत्य समजलं म्हणून सगुणाची भक्ती व्यर्थ होत नाही. जसे समुद्र आणि लाटा वेगळे वेगळे नाहीत, तसं निर्गुण आणि सगुण हे सुद्धा वेगळं वेगळं नाहीयेत. बघा ना काय आहे दैनंदिन जीवनामध्ये, मी आध्यात्मिक आहे, धार्मिक नाही असं एखादा म्हणतो. आज अनेक जण म्हणतात देवळात जाण्याची गरज नाही, जप तप नामस्मरण करणारे सगळे मागासलेले आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये राग आहे, अहंकार आहे, अस्थिरता आहे, लोभ आहे, तर तसाच आहे. समर्थ म्हणतात हे ज्ञान असून सुद्धा अहंकार असल्याचं लक्षण आहे. एखादा योग शिक्षक आहे, तो योग शिक्षक म्हणतो आता मला योग अभ्यास करण्याची, आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी करण्याची गरज नाही. काही महिन्यांनी काय होतं, त्या योग शिक्षकाचं शरीर कडक होतं, लवचिकता कमी होते, सोडला ना सराव. आध्यात्मिक जीवनामध्ये तसंच आहे, साधना उपासना नामस्मरण कधी सोडायचं नसतं, तेव्हाच लवचिकता येणार आहे. बघा या ओवीमधून आपण काय शिकतोय, काय सांगितलं समर्थांनी. स्वधर्माची निंदा म्हणजे काय. स्वधर्म म्हणजे प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करणं, आई वडिलांचा सन्मान करणं म्हणजे स्वधर्म, समाजाप्रती जबाबदारीनं वागणं म्हणजे स्वधर्म, सत्य आणि न्यायाने जगणं म्हणजे स्वधर्म. जर कोणी म्हणत असेल ना हे सगळं कशाला, फक्त ज्ञान पुरेस आहे की, तर तो चुकीच्या मार्गावरती आहे. समर्थांनी सांगितलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, स्वतःलाही प्रश्न विचारला पाहिजेत की मी भक्तीला कमी तर लेखत नाहीये ना. मला वाटते की साधना आता माझ्यासाठी आवश्यक तर राहिली नाही ना, हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. मी माझ्या ज्ञानाच्या नावाखाली इतरांच्या श्रद्धेची टवाळी टिंगल तर करत नाही ना. माझ्या ज्ञानामुळे नम्रता वाढली आहे की अहंकार वाढलाय, हे आपण काय केलं पाहिजे, स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. ज्ञान मिळाले तरी साधना कधी सोडू नये. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती यात विरोध नाही. स्वधर्माचे पालन हीच खरी आध्यात्मिकता आहे. अहंकारामुळे भक्तीची निंदा करणारा स्वतःचेच नुकसान करतो. खरा ज्ञानी भक्तीचा आदर करतो, त्या भक्तीची थट्टा मस्करी चेष्टा कधीच करत नाही. या ओवीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला संत मंडळींकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. ज्ञानेश्वर माऊली अद्वैताचे तत्वज्ञान सांगतात, पण विठ्ठल भक्तीही करतात ना. संत तुकाराम महाराज अभंगातून परमात्म्याचे ज्ञान देतात, पण ते अखंड नामस्मरणामध्ये राहतात. समर्थ रामदास स्वामी हे ब्रह्मज्ञान शिकवतात खरं, पण प्रभू श्रीरामांची भक्ती, हनुमंतरायाची उपासना
यालाही ते तितकंच महत्व देतात. यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की ज्ञान जितके परिपक्व होते तितकी भक्ती अधिक निर्मळ आणि खोल होत जाते, गाढ होत जाते. बरोबर आहे का? या ओवीमध्ये समर्थांनी अशा पडत मूर्खाला काय म्हटलं बघा, जो स्वतःला मुक्त समजतो, स्वतःला ज्ञानी समजून भक्ती साधना आणि स्वधर्माची निंदा करतो, जो पडत मूर्ख दाखवला ना. खरे ब्रह्मज्ञान कधीही साधना संपवायला शिकवत नाही, उलट ते भक्ती अधिक अर्थपूर्ण करायला शिकवतं. ज्ञानाने जर नम्रता, भक्ती आणि सदाचार वाढला नाही तर ते ज्ञान अजूनही अपूर्ण आहे. ते अहंकाराचे रूप धारण करतं बरं का असं ज्ञान. बघा ना पुढची उभी. आपले न ज्ञाते पण सकलास शब्द ठेवन, प्राणी मात्राचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख. समर्थांनी काय सांगितलं की जो आपल्या ज्ञानाचा अहंकार करून प्रत्येकाला उपदेश करत राहतो, सर्वांना कमी लेखतो आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये फक्त दोष शोधत राहतो ना, तो पडत मूर्ख. पुन्हा एका ओवी. आपले न ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहणे होणे, तो एक पडत मूर्ख. समर्थ सांगतात की ओवी अहंकारी आणि दोष दृष्टी या दोन मोठ्या आध्यात्मिक अडथळ्यावरती प्रकाश टाकणारी ओवी आहे. खरं ज्ञान मिळालं की मनुष्य नम्र होतो आणि त्याला वाटतं की मी अजून शिकणार आहे. पण पडत मूर्खाला काय वाटतं की माझ्याशिवाय कोणाला काहीच कळत नाही, म्हणून तो काय करतो, प्रत्येकाला शिकवायला निघतो, प्रत्येकाला शिकवतो, प्रत्येकाच्या चुका वारंवार दाखवायला लागतो आणि तो स्वतःचा कधीही तपास करत नाही, स्वतःला कधी तपासून पाहतच नाही. त्याला अंतर्मुख व्हायला जमत नसतं. जो सतत दुसऱ्यांचे दोष पाहतो, जो स्वतःच्या दोषांकडे कधीच पाहत नाही, त्यामुळे त्याची आध्यात्मिक प्रगती कायमची थांबली, खुंटली. समर्थ सांगतायत की ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना कमी दाखवण्यासाठी, कमी लेखण्यासाठी नव्हे, तर स्वतःला अधिक अधिक शुद्ध करण्यासाठी ते ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. ज्याला प्रत्येकामध्ये दोष दिसतात त्याचे मन अजूनही शुद्ध झालेले नसते. ज्याचे मन शुद्ध होते त्याला प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगलं दिसतच असतं. बघा, एक सिनियर ऑफिसर आहे, तो मीटिंग मध्ये म्हणतो हे तुला येत नाही, तू चुकीचा आहे, तू मूर्ख आहे, माझ्यासारखे काम या ऑफिसमध्ये कोणी करू शकत नाही. पण तो स्वतःच्या चुका कधीही स्वीकारत नाही. तो मूर्ख आहे, तो सिनियर ऑफिसर पडत मूर्ख आहे, साधारण नाही, तो पडत मूर्ख आहे. बघा ना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक साधक म्हणतो हा जप चुकीचा करतो, तो योग्य भक्त नाही, याला अध्यात्म अजून समजलेलंच नाही. पण स्वतःच्या मनामध्ये अहंकार, मत्सर, लोभ, वासना आहे, त्याच्याकडे तो स्वतः पाहत नाही, तो दुसऱ्यांचेच काहीतरी चुका शोधत राहतो. समर्थ म्हणतात की हा खरा साधक नसून तो मुळात पडत मूर्ख आहे. बघा ना, एक सुंदर दृष्टांत दिला समर्थांनी. बगीचा गार्डन आहे, बागेत माशी आपल्या घरामध्ये जी असते ना ती माशी, ती फुलांच्या बागेमध्ये गेली तर ती फुलांच्या बागेमध्ये सुद्धा ती घाण शोधत असते, कुठं बसता येईल. आणि त्याच फुलांच्या बागेमध्ये एक मधमाशी आली आणि त्या मधमाशीला त्याच बागेमध्ये फक्त मध दिसू लागला. फरक बघा कशात आहे. दोष दृष्टीत असलेला मनुष्य प्रत्येकामध्ये दोष शोधतो आणि गुणदृष्टी असलेला मनुष्य प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला गुण शोधतो आणि तो स्वतः सुद्धा शिकतो. बरं का, आपली दृष्टीच आपलं जग घडवत असते. जो दुसऱ्यांचे दोष पाहण्यात वेळ घालवतो त्याच्याकडे स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्यासाठी वेळ उरत नाही. परंतु आत्मज्ञानाचा मार्ग बाहेर नसून स्वतःच्या मनामध्ये आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणून संत नेहमी सांगतात की दुसऱ्याचे दोष पाहण्यापूर्वी स्वतःचे दोष पाहावे आपण, असे आपण आहे की नाही, स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजे. मला प्रत्येकामध्ये दोषच दिसतात का, हा प्रश्न मी स्वतःला विचारला पाहिजे. मी विनाकारण इतरांना सल्ले देतो का, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. मी स्वतःच्या चुका सहज मान्य करतो का, हा प्रश्न आपणच स्वतःला विचारला पाहिजे. आणि माझे ज्ञान मला नम्र बनवत आहे की कोणावरती टीका करायला लावत आहे, हाही प्रश्न विचारला पाहिजे. ज्ञानाचा अहंकार हा अज्ञानापेक्षाही अधिक धोकादायक असतो. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे दोष आपण सुधारले पाहिजे.
उपदेश करण्यापेक्षा आदर्श आचरण अधिक प्रभावी असतं. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही गुण असतात बरं का. ते गुण पाहण्याची दृष्टी तुम्ही आम्ही विकसित केली पाहिजे. नम्रता ही खऱ्या विद्वत्तेची ओळख आहे. या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात की जो स्वतःच्या ज्ञानाचा गर्व करून प्रत्येकाला उपदेश करतो आणि प्रत्येकामध्ये केवळ दोष शोधतो तो केवळ पडत मूर्ख आहे. खरा ज्ञानी दुसऱ्यांना कमी लेखत नाही, तो स्वतःच्या उन्नतीवरती लक्ष केंद्रित करतो. दोषदृष्टी मनाला अशांत करते, तर गुणदृष्टी आणि नम्रता मनुष्याला खऱ्या ज्ञानाचा आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाणारी आहे. बघा ना पुढं, शिष्यास अवज्ञा घडे का ते संकटी पडे, जयाचे निशब्द मन मोडे तो एक पडत मूर्ख. मग समर्थ सांगतात की ज्याच्या वागण्यामुळे शिष्य त्यांचा अनादर करू लागतो किंवा ज्यांच्या शब्दामुळे लोकांचे मन दुखावले जाते, मन खचते किंवा ते संकटात पडतात, तो पडत मूर्ख आहे. बघा ना समर्थांनी काय सांगितलं. ही ओवी गुरु, शिक्षक, वक्ता, पालक, नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची आहे. समर्थ सांगतात की ज्ञान देणं म्हणजे फक्त माहिती देणं नाही, तर दुसऱ्याच्या अंतःकराला उभारणी देणं म्हणजे ज्ञान देणं. खरा गुरु कसा आहे? शिष्याचा आत्मविश्वास वाढवतो तो खरा गुरु. प्रेमाने चूक दाखवतो तो खरा गुरु. योग्य मार्ग दाखवतो तो खरा गुरु. स्वतःच्या आचरणातून प्रेरणा देतो तो खरा गुरु. पण पडत मूर्ख कसा आहे? अपमान करून शिकवतो, अहंकाराने बोलतो, शिष्याच्या वर्तनाची टिंगल करतो, टवाळी करतो आणि आपल्या शब्दांनी काय करतो? लोकांना निराश करतो. अशा व्यक्तीकडून ज्ञान मिळाले तरी सुद्धा मनाला शांतता काय मिळणार नाही. शिष्यास अवज्ञा घडे याचा सूक्ष्म अर्थ असा आहे. समर्थ सांगतात की शिष्याला दोष देत नाही तिथं समर्थ, ती जबाबदारी गुरूंची आहे, है ना. गुरूंची जबाबदारी समर्थ सांगत आहेत. जर एखादा शिष्य सतत गुरूंचा अनादर करू लागला तर गुरुनेही आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. माझ्या वागण्यामध्ये अहंकार आहे का? मी प्रेमाने शिकवतो की अपमानाने शिकवतो? आणि माझे आचरण माझ्या उपदेशाशी जुळते का? मी जे उपदेश करतोय ते आधी मी आचरण करतोय का? कारण आदर हा मागून मिळत नसतो, आदर हा आचरणाने मिळतो. जयाचे निशब्दे मन मोडे. शब्द हे औषधही असतात आणि शस्त्रही असतात. एकच वाक्य एखाद्याला उभं करू शकतं आणि तेच वाक्य एखाद्याला आयुष्यभरासाठी खचवू शकतं, ढासळू शकतं. कोलमडून जातो व्यक्ती एका वाक्याने, उभाही राहतो आणि कोलमडून सुद्धा जातो. समर्थ सांगतात की ज्ञानी माणसाच्या शब्दामध्ये करुणा, संयम आणि सत्य असलं पाहिजे. बघा ना, एक शिक्षक आहे, दोन शिक्षक आहेत, दोन. पहिला शिक्षक आहे, विद्यार्थ्याला चुकला तर म्हणतो पुन्हा प्रयत्न कर, नक्की जमणार तुला, प्रयत्न करत राहा. विद्यार्थी अधिक मेहनत करतो. आणि दुसरा शिक्षक काय म्हणतो? तू आयुष्यात काहीच नाही करू शकत, मूर्ख आहेस तू. त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास तुटतो. समर्थांच्या दृष्टीने दुसरा शिक्षक हा पडत मूर्ख आहे, पडत मूर्ख. मुलांनी कमी गुण मिळवले, पालक म्हणतात तू नालायक आहेस, तू निरुपयोगी आहे, तुला अक्कल नाही. हे वाक्य मुलांच्या मनावरती खोल जखम करतं. आणि त्याच्याऐवजी जर पालक म्हणाले की यावेळेस कमी गुण आले ठीक आहे, पण पुढच्या वेळी अधिक चांगली तयारी कर, नक्की तुला यश मिळेल. मुलाला प्रेरणा मिळते की नाही? एखादा साधक असतो, तो चुकतो की नाही? त्याच्यावरती सद्गुरू म्हणतात ही चूक झाली, ती शांतपणे सुधारून घे. आणि जर पडत मूर्ख असेल तर तो काय म्हणतो? तुझ्यासारखा अज्ञानी मी आज तागायत नाही पाहिलेला. बघा ना, मग काय झालं? पहिल्याकडे उन्नती आहे आणि दुसऱ्याकडे अहंकार आहे, दुसरा पडत मूर्ख आहे ना. बघा ना, या ओवीतून आपण काय आध्यात्मिक दृष्टांत काय आपल्याला? सूर्य रोज प्रकाश देतो पण तो कोणावर रागवत नाही. पाऊस सर्वांसाठी सारखाच पडतो. संतांची वचनं तसंच असतात, कठोर सत्य सांगत असतात पण कोणाचं मन मोडत नाही. मन घडवणारी काय आहे? संत वचन आहेत.
समर्थांचा मुख्य संदेश काय? ज्याच्या ज्ञानामुळे लोक ईश्वराकडे वळतात तो खरा ज्ञानी. ज्याच्या ज्ञानामुळे लोक दुखावतात, निराश होतात आणि सत्यापासून दूर जातात तो पडत मूर्ख. बघा ना, ज्ञानाचा उद्देश लोकांना जिंकणे नाही तर लोकांची मने जिंकणे आहे. बघा ना, आत्मपरीक्षण आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. माझ्या बोलण्याने लोकांना प्रेरणा मिळते की निराशा मिळते? मी चुका दाखवताना प्रेमाने बोलतो का? हा प्रश्न विचारला पाहिजे. माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावले जाते का? लोक माझा आदर भीतीपोटी करतात की प्रेमापोटी करतात, आदरापोटी करतात? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. शब्द वापरताना करुणा आणि विवेक अत्यंत आवश्यक आहे. खरा गुरु शिष्यांचा आत्मविश्वास वाढवतो. आदर हा आचरणातून मिळतो, पदामुळे नाही. सत्य सांगताना प्रेम आणि नम्रता अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाचे मोजमाप श्रोत्याच्या मनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामाने होते. या ओवीत समर्थ सांगतात की ज्याच्या कठोर, अहंकारी आणि अविवेकी वागणुकीमुळे शिष्यांचा आदर नष्ट होतो आणि ज्याच्या शब्दामुळे लोकांचे मन दुखावले जाते तो पडत मूर्ख आहे. खरा ज्ञानी आपल्या शब्दांनी लोकांना उभारी देतो, त्यांना सत्याचा मार्ग दाखवतो आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, धैर्य आणि प्रेम निर्माण करतो. ज्ञानाची खरी कसोटी म्हणजे लोकांची मन घडवणे, लोकांची मन मोडणे नाही. बघा ना पुढे, रजोगुणी तमोगुणी, कपटी कुटिळ अंतःकरणी, वैभव देखेणा वाखाणी, तो एक पडत मूर्ख. समर्थांनी सांगितलं की ज्याच्या मनामध्ये रजोगुण आहे, तमोगुण भरलेला आहे, जो कपटी आहे, कुटील आहे, जो केवळ एखाद्याचे धन, सत्ता किंवा वैभव पाहून स्तुती करत असेल तर तो पडत मूर्ख आहे. रजोगुणी म्हणजे कसा हो? ज्याच्याकडे कामना आहे, महत्वाकांक्षा आहे, लोभ आहे, प्रतिस्पर्धा आहे, प्रतिष्ठेची लालसा आहे आणि भरलेला म्हणजे रजोगुणी. तमोगुणी म्हणजे आळशी आहे, अज्ञानी आहे, द्वेष करतो, क्रूर आहे, हट्टीपणा करतो, विवेकाचा अभाव ज्याच्याकडे आहे तो तमोगुणी. कपटी कसा आहे? मनात एक, तोंडावर दुसरं, तो कपटी. कुटील अंतःकरणी म्हणजे मनाने वाकडा, कटकारस्थानी आणि स्वार्थी. वैभव देखोनी वाखाणी म्हणजे एखाद्याचं धन बघितलं, पद बघितलं, सत्ता बघितलं की लगेच त्याची स्तुती करायला लागलेला आहे. मग समर्थांनी सांगितलंय मनाच्या शुद्धतेचं महत्व या ओवीमध्ये सांगितलं. जर एखादा मनुष्य खूप विद्वान आहे पण त्याच्या मनामध्ये जर स्वार्थ भरलेला असेल, कपट भरलेलं असेल आणि तो लोभाने चालत असेल तर ते त्याचं ज्ञान हे निरुपयोगी ठरतं. कारण ज्ञानाचा निवास मेंदूत नसून अंतःकरणामध्ये असतो. समर्थ सांगतात की ज्याचे मन शुद्ध नाही त्याची विद्वत्ता समाजासाठी धोकादायक ठरू शकते. रजोगुणामुळे माणूस सतत बाह्य गोष्टींमागे धावत राहतो. बघा, रजोगुणी कसा आहे? पैशा मागे धावतो, प्रसिद्धी मागे धावतो, सत्य मागे धावतो, कौतुक है ना, कायम स्पर्धा, महत्वाकांक्षा, कामना. रजोगुण स्वतः वाईट नाही पण तो विवेकाशिवाय जर रजोगुण वाढला की लोभ आणि अहंकार निर्माण करतो. आणि मग तमोगुणी कसा आहे? तमोगुणामुळे अज्ञान आहे, हट्टीपणा आहे, मत्सर आहे, सूड आहे, क्रूरता आहे, आळस आहे, असं वाढत जातं सगळं. खूप मोठी चेन आहे. असा माणूस सत्य समोर असूनही ते सत्य स्वीकारत नाही, तो तमोगुणी आहे. कपटी, कुटीळ अंतःकरणी. समर्थ बाह्य वर्तनावर नव्हे तर अंतःकरणावरती भर देतात. काही लोक आहेत समोर गोड बोलतात आणि मागे निंदा करतात, मग समोर मदत करतात आणि मागे अडथळे निर्माण करतात. असे ते कपटी असतात, कुटील असतात. हेच कपटी कुटील मन असतं त्यांचं. असे मन अध्यात्मामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो. बघा ना, वैभव देखोण वाखाणी ही ओवी आजच्या काळाला अत्यंत लागू पडणारी ओवी आहे ना. समर्थ म्हणतात की काही लोक व्यक्तींचा आदर तिच्या गुणांमुळे करत नाहीत तर ते आदर करतात त्याच्याकडे असलेल्या पैशांमुळे, त्याच्याकडे असलेल्या पदामुळे, त्याच्याकडे असलेल्या सत्तेमुळे, त्याच्याकडे असलेल्या प्रसिद्धीमुळे, त्याच्याकडे असलेल्या राजकीय ताकदीमुळे. म्हणजे सत्यापेक्षा स्वार्थ महत्वाचा आहे की नाही?
एका कंपनीमध्ये 2 कर्मचारी आहेत. पहिला अत्यंत प्रामाणिक होतो, मेहनती पण आहे आणि तो साधा राहतो. आणि दुसरा मोठ्या पदावर आहे, अहंकारी आहे आणि सर्व लोक दुसऱ्याच्या मागे फिरू लागले की नाही आत्ताच्या द्वैतामध्ये. का बरं? कारण त्याच्याकडे पद आहे, अहंकारी असला तरी त्याच्याकडे सत्ता आहे, म्हणून सगळी लोक त्या दुसऱ्याच्या मागे धावतात. समर्थ म्हणतात की गुण सोडून वैभवाची पूजा करणे है ना, ही पडत मूर्खाची मोठी खून आहे. बघा ना, समाजामध्ये काय, एखादा श्रीमंत व्यक्ती मंदिरासाठी मोठी देणगी देतो, लोक लगेच त्याचा सत्कार वगैरे करतात. पण एखादा गरीब व्यक्ती रोज निस्वार्थ सेवा करतो त्याच मंदिरासाठी, त्याच्याकडे कोणी साधं लक्ष सुद्धा देत नाही. समर्थ विचारतात, आपण धनाचा आदर करतोय का सेवेचा, धर्माचा आदर करतोय? आपण ठरवलं पाहिजे कोणाचा आदर करायचा, धनाचा की धर्माचा. बघा, एखादा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे, काहीही बोलला तरी त्याला लोक म्हणतात वा 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 वा, काय महान महान विचार मांडले या व्यक्तीने. पण तोच विचार एखाद्या सामान्य व्यक्तीने मांडला तर त्याच्याकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही, कारण ही वैभव पाहून केलेली स्तुती आहे आणि ही एक वृत्ती आहे. बघा ना, या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलं, माणसाची किंमत त्याच्या संपत्तीने नव्हे तर त्याच्या सद्गुणांनी ठरत असते. ज्याला पैशांसमोर सत्य विसरता येतं, ज्याला सत्तेसमोर विवेक हरवता येतो, ज्याला प्रसिद्धी समोर नम्रता संपवता येते ना, तो विद्वान असला तरी 1000% तो पडत मूर्खच आहे. हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारले पाहिजे. मी लोकांचा आदर त्यांच्या गुणांमुळे करतो की त्यांच्याकडे असलेल्या पैशांमुळे? माझ्या मनामध्ये कपट आहे का? मी समोर एक आणि पाठीमागं दुसरंच बोलतो का? मला श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींपुढे जास्त नम्रता येते, पण गरिबांशी उद्धटपणे मी वागतो का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. माझ्या निर्णयावरती सत्याचा प्रभाव आहे की स्वार्थाचा प्रभाव आहे? हाही प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. कारण ज्ञानापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्वाची असते. कपट आणि कुटिलता आध्यात्मिक प्रगती नष्ट करतात. व्यक्तीचा आदर तिच्या सद्गुणांमुळे करा, संपत्तीमुळे नाही. रजोगुण आणि तमोगुण यावर विवेक आणि नियंत्रण ठेवलेच पाहिजे. खरा ज्ञानी सर्वांशी समान आदराने वागतो. तो गरीब श्रीमंत असा भेद करीत नाही. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये रजोगुण, तमोगुण, कपट, कुटिलता भरलेली आहे, तसेच जो फक्त धन, सत्ता, वैभव पाहून लोकांची स्तुती करतो, तो नक्कीच पडत मूर्ख आहे. खऱ्या ज्ञानाची ओळख बाह्य विद्वत्तेत नसून निर्मळ अंतःकरण, निष्कपट वर्तन आणि सद्गुणांचा आदर करण्याच्या वृत्तीमध्ये खरं ज्ञान आहे. जो माणूस वैभवापेक्षा सत्य आणि सद्गुणांना महत्व देतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे. समूळ ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख. समर्थ सांगतात की जो एखादा ग्रंथ पूर्ण वाचल्याच्या शिवाय त्याचा खरा अर्थ न समजून घेता त्यावरती काहीतरी टीका टिप्पणी करतो, तसेच एखाद्या व्यक्तीचे गुण सांगितले असता त्यातही दोषच दिसतात, तो नक्कीच पडत मूर्ख आहे. समूळ ग्रंथ पाहिल्या विण समूळ ग्रंथाचा अभ्यास न करता उगाच ठेवी जो दूषण, विनाकारण दोष ठेवतो, टीका करतो. गुण सांगता अवगुण, आणि एखाद्याचे चांगले गुण सांगितले तरी त्याला उणीवच शोधत राहतो, है ना. ही ओवी म्हणजे पूर्वग्रह, प्रिजुडिस, दोष दृष्टी आणि अर्धवट ज्ञानाच्या अहंकारावरती प्रहार करणारी ओवी आहे. समर्थ सांगतात की सत्य समजून घेण्यासाठी पूर्ण अभ्यास, संयम आणि नम्रता अत्यंत आवश्यक आहे. पण पडत मूर्ख कसा आहे? अर्धवट माहिती घेतो, निष्कर्ष आधीच ठरवून टाकतो, नंतर त्या निष्कर्षाला आधार मिळेल अशीच माहिती तो शोधत राहतो. अशा व्यक्तीला सत्य नको असतं, स्वतःच मत बरोबर ठरवण्याची घाई असते. समूळ ग्रंथ पाहिल्या विण, इथे ग्रंथ म्हणजे फक्त धार्मिक पुस्तक नव्हे,
समर्थांचा अर्थ अधिक व्यापक आहे. कोणताही विषय असू द्या, संपूर्ण माहिती नसताना, पूर्ण संदर्भ न समजता एक दोन वाक्यावरून स्वतःचं मत बनवणं, निष्कर्ष बनवणं अत्यंत मोठी चूक आहे. खरा ज्ञानी म्हणतो आधी समजून घेऊ आणि मग त्याच्यावरती काय असेल ते मत देऊ. आणि पडत मूर्ख म्हणतो आधी मी माझं मत मांडतो, नंतर बघू काय असेल ते. गुण सांगतात की अवगुण पाहे. समर्थ सांगतात की ही दोष दृष्टीची पराकाष्ठा आहे. अशा व्यक्तीला सूर्य दिसला तरी तो सूर्यावरती डाग शोधत बसेल, गुलाब दिसला तरी त्या गुलाबाचे काटेच शोधत बसेल. म्हणजे जिथे गुण आहे तिथं तो दोष शोधत राहील. त्यामुळे त्याचे मन कधीच आनंदी राहत नाही. बघा ना, सोशल मीडियावरती काय चालू आहे. एखाद्या पुस्तकाचा फक्त एक फोटो किंवा एखादा पॅराग्राफ पाहून लोक म्हणतात की हे पुस्तकच चुकीचं आहे. अरे पूर्ण पुस्तक वाचलंच का? वाचलंच नाही. समर्थ म्हणतात की पडत मूर्खाची वृत्ती आहे. पूर्ण पुस्तक न वाचता फक्त काय केलं, एक पॅराग्राफ किंवा त्या पुस्तकातला एक फोटो पाहिला आणि ठरवून टाकलं की पुस्तक खराब आहे. ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याबरोबर काय आहे, त्याने उत्कृष्ट काम केलं वर्षभर आणि त्याच्याकडून एक छोटीशी चूक झाली. मॅनेजर म्हणाला तुझ्यात काहीच चांगले गुण नाही आहेत. त्याला संपूर्ण योगदान दिसतच नाही, त्याला फक्त आणि फक्त त्या वर्षभरामध्ये झालेली एक चूक दिसली. झालं की नाही, संपलं सगळं. कुटुंब आहे, कुटुंब, घरातील एक व्यक्ती रोज सर्वांची सेवा करते आणि एक दिवस त्याच्याकडून चूक होते. सर्वजण त्या एका चुकीची चर्चा करतात आणि त्याच्या शेकडो चांगल्या गुणांना विसरून जातात. हेच काय, गुण सांगता अवगुण पाहे, आहे की नाही? बघा ना, समर्थांनी सुंदर दृष्टांत दिलेलाच आहे आधी, की एका बागेमध्ये शेकडो फुलं फुललेली आहेत आणि एक माशी गेली, पण त्या माशीला तिला फुलांमध्ये पडलेला कचराच दिसला. त्या बागेमध्ये असलेला कचराच दिसला आणि ती त्या कचऱ्यावरती जाऊन बसली, त्या घाणीवरती जाऊन बसली. आणि मग तीच मधमाशी त्या बगीच्यामध्ये आली आणि तिला सगळीकडे मधच दिसला. दोघांसाठी बाग एकच आहे, दोघांनी बाग एकच पाहिली, फक्त बघण्याची दृष्टी वेगळी आहे दोघांची. आपण माशी सारखे आहोत की मधमाशी सारखे आहोत हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. समर्थ सांगतात की पूर्ण समजून घेतल्याशिवाय मत देऊच नाही आणि दुसऱ्यांचे गुण पाहण्याची सवय आपण लावली पाहिजे. दोष दिसणे सहज आहे, पण गुण ओळखण्यासाठी काय पाहिजे, मन मोठं पाहिजे, तेव्हाच ते गुण आपण ओळखू शकतो. ही ओवी आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये अधिक महत्वाची वाटते. कारण अनेकदा काय होतं, आपण हेडलाईन वाचतो, हेडलाईन आहे ना, आणि आपलं मत ठरवून टाकतो. आपण एखादी 30 सेकंदाची रील किंवा क्लिप पाहतो आणि त्या व्यक्तीचा न्याय केला जातो आपल्याकडूनच. अफवा तपासल्याशिवाय पुढे पाठवल्या जातात. बरोबरून चाललंय ना, पूर्ण त्याची सत्यता तथ्यता पाहिलीच नाही. त्यामुळे समर्थ सांगतात की पूर्ण सत्य जाणून घ्या आणि मग निष्कर्ष काढा. स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. मी पूर्ण माहिती सांगताना, पूर्ण माहिती नसताना मी माझं मत तर देत नाहीये ना. बघा, टीका करण्यापूर्वी मी अभ्यास तर करतोय ना. दुसऱ्याचे गुण पाहण्याची सवय मला लागली आहे की अवगुण पाहण्याची? पूर्वग्रह सत्य समजण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे. खरा ज्ञानी न्यायी असतो, तो घाईघाईने निष्कर्ष काढत नाही. समर्थ आपल्याला या ओवीमध्ये अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी संदेश देतात की ज्याच्या मनामध्ये अहंकार असतो त्याला सत्यापेक्षा दोष अधिक दिसत असतात, परंतु ज्याच्या मनामध्ये नम्रता असते ना, तो आधी समजून घेतो, नंतर विचार करतो आणि शेवटी प्रेमाने मत व्यक्त करतो. दोष शोधणे ही बुद्धीची खून नाही, गुण ओळखणे आणि न्यायाने विचार करणे हेच खऱ्या विवेकाचे लक्षण आहे. बघा ना, या ओवीमध्ये समर्थ सांगतात की जो एखादा ग्रंथ किंवा विषय पूर्ण समजून न घेता त्याच्यावरती टीका करू लागतो आणि दुसऱ्यांच्या गुणामध्ये दोष शोधत राहतो, तो खरा पडत मूर्ख आहे. खऱ्या ज्ञानासाठी संपूर्ण अभ्यास, निष्पक्ष विचार आणि गुणग्राहक दृष्टी आवश्यक आहे.
अर्धवट माहिती, पूर्वग्रह आणि दोषदृष्टी माणसाला सत्यापासून दूर नेतात. तर नम्रता आणि विवेक त्याला ज्ञानाच्या जवळ घेऊन येत असतात. बघा,